भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते। संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डुक्रं करणे। भज गोविंदम मधला असणारा प्रथम श्लोक, या श्लोकाच्या माध्यमातून आचार्य या ठिकाणी मंगलाचरण करतात। गोविंद या नामातून आचार्य भगवान श्रीकृष्ण आणि त्याचप्रमाणे आचार्यांचे असणारे गुरुदेव गोविंद भगवतपादाचार्य या दोघांचं या ठिकाणी वंदन करतात, त्या दोघांना नमस्कार करतात। शिष्ट संप्रदायामध्ये कोणतंही कार्य आपण ज्यावेळेस आरंभ करतो त्यावेळेस आपल्याकडे मंगलाचरण करण्याची पद्धत आहे। मग मंगलाचरण म्हणजे काय? तर एखादं कार्य सुरू करण्याच्या अगोदर परमेश्वराचं असणारं नामस्मरण, परमेश्वराचं असणारं चिंतन करणे म्हणजेच मंगलाचरण। कारण का तर त्या माध्यमातून त्या कार्यामध्ये येणारी विघ्न हे दूर व्हावीत म्हणून आपल्याकडे मंगलाचरण करतो। आणि त्याचप्रमाणे आपण कोणताही शांतीपाठ म्हटल्यानंतर 3 वेळेस शांती 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 असं उच्चारण आपण 3 वेळेला करतो। 3 वेळेस आपण जे शांती 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 असं म्हणतो त्यामागचा उद्देश, ज्यावेळेस आपण अध्ययन करत असतो त्यावेळेस आपल्याला प्रामुख्यानं 3 प्रकारची विघ्ने येत असतात। एक आध्यात्मिक, एक आधिभौतिक आणि एक आदिदैविक। या 3ही जी विघ्न आहेत, या 3ही विघ्नांची शांती व्हावीत किंवा ही 3ही विघ्न दूर व्हावीत म्हणून आपण शांतीपाठ करत असतो। टायमिंग करायला मोबाईल तुझा आणि म्हणून आपण प्रत्येक मंत्राच्या शेवटी शांती 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 असं म्हणत असतो। म्हणजे आरंभ आणि शेवट हा परमेश्वराच्या स्मरणानं व्हावा ही त्यामागची कल्पना। आणि म्हणून सुद्धा आपण जर पाहिलं तर आपण सकाळी ज्यावेळेस उठतो त्यावेळेस आपल्या परंपरेमध्ये आपण काय म्हणतो, पहिल्यांदा आपण करवंदना करतो। कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये तु सरस्वती, करमूले सदा गौरी, प्रभाते करवंदना। म्हणजेच आपण सर्वप्रथम आपल्या हातांचं वंदन करतो आणि त्यानंतर आपण ज्या भूमीवर पाऊल ठेवणार आहोत त्या भूमीला वंदना करतो। समुद्रवसने देवी पर्वतस्थन मंडने, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे। म्हणजे हात आणि पाय या दोन गोष्टी ज्या आहेत या आपण
कर्मामध्ये प्रामुख्याने घेतो. म्हणजे करवंदना करण्याच्या मागचं प्रयोजन काय? तर करवंदना करण्याच्या मागचं प्रयोजन म्हणजे हे परमेश्वरा, आता मी उठलेला आहे, आता मी काय करणार आहे? तर मी आता कर्माला प्रवृत्त होणार आहे. आणि म्हणून हे परमेश्वरा, तू माझ्याकडून जी कर्म करून घेणार आहेस ती सर्व कर्म सात्विक वृत्तीची, चांगल्या प्रकारची अशी कर्म तू माझ्याकडून करून घे. म्हणून आपण प्रथम ही करवंदना करतो. त्याचप्रमाणे भूमिवंदना करण्याच्या मागचं कारण की माझी यानंतर मी ज्या ज्या ठिकाणी जाईल ते प्रत्येक ठिकाणं पवित्र, सात्विक आणि चांगल्या गोष्टींचे असो. त्या ठिकाणीच माझ्या पादाचा स्पर्श होऊ दे की ज्याने माझं जीवन यथार्थ सफल होईल. आणि म्हणूनच आपण करवंदना आणि भूमिवंदना सकाळी करत असतो. म्हणजेच आपल्याकडे जर आपण पाहिलं तर मंगल करण्याची परंपरा, साधा आपण कुठे प्रवासाला जरी निघालो तरी आपण काय करतो? आपण ज्या गाडीमधून जाणार आहोत त्या गाडीला पण आपण काय करतो? सकाळी एखादा हार घालतो, उदबत्ती निरंजन लावतो आणि एखादा काय करतो? आपण त्या ठिकाणी नारळ फोडतो. मग हे काय केलं आपण? हे मंगलाचरण केलं. बरोबर? म्हणजे मंगलाचरण म्हणजे चांगल्या शुभ गोष्टी करण्याची परंपरा ही आपल्याकडे शास्त्रामधून अनादी कालापासून चालत आलेली आहे. आणि त्याच परंपरेला अनुसरून आचार्य सुद्धा या ठिकाणी मंगलाचरण करतात. मंगलाचरण 3 प्रकारची शास्त्रामध्ये सांगितली. एक आशीर्वादात्मक मंगलाचरण, दुसरा नमस्कारात्मक मंगलाचरण आणि तिसरं वस्तू निर्देशात्मक मंगलाचरण. अशा 3 प्रकारची मंगलाचरण शास्त्र सांगतं. आशीर्वादात्मक मंगलाचरण म्हणजे ज्या गुरुपरंपरेने मी ही विद्या ग्रहण केली आहे त्या गुरूंचा आशीर्वाद मला प्राप्त व्हावा म्हणून आपण मंगलाचरण करतो. नमस्कारात्मक मंगलाचरण म्हणजेच इष्टदेवता की जी माझी प्रमुख साधनाभूत देवता आहे, तिचा माझ्यावर कृपा कटाक्ष असावा म्हणून तिला आपण नमस्कार करतो. आणि वस्तू निर्देशात्मक मंगलाचरण म्हणजेच रूपरहित ब्रह्मवस्तूचा निर्देश ग्रंथाच्या आरंभी केला जातो. वेदांताचे प्रामुख्याने जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाच्या आरंभी अशा प्रकारे जे मंगलाचरण घेतं त्याला आपण वस्तू निर्देशात्मक मंगलाचरण करतो. अशा प्रकारे मंगलाचरण करण्याची परंपरा आपल्या संप्रदायामध्ये, परंपरेमध्ये अनादी कालापासून चालत आलेली आहे. आणि त्याच परंपरेला अनुसरून आचार्य या ठिकाणी प्रथम मंगलाचरण करतात. भज गोविंदम भज गोविंदम. हे परमेश्वरा, मी तुझं पूजन आणि भजन करत आहे. अथवा या मार्गातून आचार्य म्हणतात नमस्कारात्मक आणि आशीर्वादात्मक. भज गोविंदम प्रथम्याने गुरुची स्तुती करून गुरुचा आशीर्वाद, भज गोविंदम द्वितीयाने परमेश्वराला वंदना करून त्याला नमस्कार करून आचार्य या
स्तोत्राची या ठिकाणी सुरुवात करतात. भज हा शब्द या ठिकाणी प्रथम येतो. मग भज म्हणजे काय? भज धातूचा अर्थ संस्कृतमध्ये भजसेवायाम. भज म्हणजे सेवा करणे. मग ही सेवा, पूजा, अर्चना, वंदना शास्त्रामध्ये प्रामुख्याने 9 प्रकारची सांगितली. मग ते कोणते प्रकार? श्रवणम, कीर्तनम, विष्णु स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्य आत्मनिवेदनम. शास्त्र म्हणतो परमेश्वराची जी आपण भक्ती करायची आहे, परमेश्वराचं जे आपण पूजन करायचं आहे, हे परमेश्वराचं पूजन, ही परमेश्वराची भक्ती आपण अशा 9 प्रकारे करू शकतो. म्हणजे परमेश्वराची भक्ती करायची म्हणजे उठून पूजनच केलं पाहिजे, स्नानगंध लावून असं नाही. तर त्याच्यासाठी शास्त्राने 9 प्रकार सांगितलेले आहे की या कोणत्याही प्रकाराने तुम्ही परमेश्वराचं पूजन, परमेश्वराची भक्ती, परमेश्वराची सेवा करू शकता. प्रथम श्रवण, द्वितीय कीर्तन, तृतीय स्मरण, चतुर्थ पादसेवन, पंचम अर्चन, षष्ठ वदन, सप्तम दास्य, अष्टम सख्य आणि नवम आत्मनिवेदनम. पूर्ण शरणागती. सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. भगवान म्हणतात सगळं सोडून, सर्व धर्मान, जे 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 तू स्वतःला म्हणतोस, मी अमुक, मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी वैश्य, मी क्षूद्र, मी स्त्री, मी पुरुष, मी अमुक, हे सगळे धर्म जे स्वतःला समजतो ते सगळेच्या सगळे धर्म काय कर? सोडून दे. सर्व धर्मान परित्यज्य, सोडून दे. आणि काय कर मग? माम एकम शरणं व्रज, मला एकट्यालाच, त्याच्यामध्ये बदल करू नकोस. मी एक परमेश्वर म्हणजे एकच परमेश्वर, वासुदेव सर्वम स महात्मा सुदुर्लभ. शास्त्र म्हणतं की वासुदेवच सर्व आहे. असा जो वासुदेव आहे, असा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला एकट्यालाच शरणम व्रज, त्या एकट्यालाच तू काय कर? शरण जा. मग अशा प्रकारे त्या एकट्या परमेश्वराला तू शरण गेलास तर काय होईल? अहम त्वा सर्व पापेभ्यः. किती सुंदर सांगितलं भगवंताने की मी काय करेल? तुझी सगळी, एक नाही दोन नाही, तू जेवढी म्हणून, इतके भगवंत इतके दयाळू आहेत आणि इतकी भक्तांना, इतकी साधकांना सूट दिली आहे की त्याचा विचाराला अंत नाही. सर्व पापे, जेवढी तू पाप केलेली आहेत ना तुझ्या जीवनामध्ये, ती सगळी अहम त्वा सर्व पापेभ्यो काय करील? मोक्षयिष्यामि. या सगळ्यापासून मी तुला काय करेल? निश्चित मोक्ष देईल. आणि पुन्हा म्हणतात मा शुच, की मनामध्ये शुच म्हणजे संशय वगैरे घेऊ नको की भगवंत देतील का नाही. अशा प्रकारे कुठल्याच प्रकारच्या मनामध्ये संशय विपर्यास न ठेवता फक्त मला आणि मलाच तू ज्यावेळेस शरण येशील त्यावेळेस निश्चितपणे मी तुला मोक्ष देईल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. म्हणजे एवढं स्पष्ट भगवंत आपल्याला सांगून गेले. मग आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला फक्त भगवंतांनी जे काही सांगितलंय
त्या मार्गाने आपल्याला फक्त पादक्रमण करायचं. म्हणून पहिली भक्ती सांगितली भगवंतानी श्रवण भक्ती. श्रवण भक्ती म्हणजे काय? श्रवण म्हणजे ऐकणे. मागे आपण पाहिलं श्रुती. श्रुती म्हणजे काय? वेद. काय झालं? आचार्यांनी ऋषींनी काय केलं? आपले जे शिष्य होते त्यांना काय केलं? हे संपूर्ण वेद प्रथम सांगण्याचं काम केलं आणि त्यांनी ते ऐकण्याचं काम केलं. म्हणून श्रुती पहिली आली. म्हणून इथे सुद्धा पहिलं काय सांगितलं? ऐकणं. वेदमंत्र सुद्धा पहिल्यांदा काय म्हणतो? ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः. ऐका. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः. की तुम्ही काय करा? सर्वात पहिल्यांदा ऐकत जा. ऐकण्याचा संस्कार हा व्यवस्थित असेल तर माणसाची प्रगती, आध्यात्मिक साधना व्यवस्थितच होते. म्हणून कोणाचा आपण व्यवहारामध्ये सुद्धा आपण काय म्हणतो? बाबा तो कोणाचा ऐकतो. बरोबर आहे ना? काय म्हणतो आपण? तो कोणाचं ऐकतो त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. म्हणजेच ऐकणं हे जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल आहे आपला. आपण कोणाचं ऐकतो. आणि तेच या ठिकाणी भगवंत पहिली जी क्रिया आहे तुमची ऐकण्याची, श्रवण करण्याची, ती काय करा? पहिली तुम्ही सुधरून घ्या. मग काय करा? परमेश्वराचं नाव, परमेश्वराचं संकीर्तन, परमेश्वराची भक्ती ज्यामधून सांगितलेले आहे हीच गोष्ट प्रथम ऐकत रहा. कारण श्रवण ही आध्यात्मिक क्षेत्रामधील पाऊल ठेवल्यानंतर पहिली पायरी काय असेल तर तुमचं श्रवण. म्हणून वेदांत शास्त्रामध्ये पण सांगितलं काय? श्रवण, मनन, निदिध्यासना. 3 साधना सांगितल्या. या 3 साधनेमध्ये पहिली जी साधना आहे ही पहिली साधना कोणती? तर ही पहिली साधना म्हणजे श्रवण, ऐकणे. ही पहिली पाहिजे. कारण ज्यांनी ज्यांनी व्यवस्थित श्रवण केलं त्यांचा जीवनामध्ये काय झाला? तर उद्धारच झाला. उदाहरणार्थ भक्त प्रल्हाद काय केलं? आईच्या गर्भामध्येच नामसंकीर्तन ऐकलं, श्रवण केलं आणि तेच सगळ्यांना सांगत राहिले. आणि म्हणून अशा प्रकारे भगवंताच्या गुणांचं श्रवण केल्याने मग काय होतं? का श्रवण करायचं? दुसरी एखादी गोष्ट का करू नये? श्रवणच का करायचं? कारण श्रवण केल्याने आपल्या अंतःकरणामध्ये सत्वगुणांचा विकास होत जातो. आणि ज्या वेळेस अंतःकरणामध्ये सत्वगुणांचा विकास होतो त्यावेळेस अंतःकरण हे शुद्ध होण्यास सुरुवात होते. आणि एकदा अंतःकरण शुद्ध झालं की तुमच्यामध्ये सात्विक भाव जागृत होण्यास आरंभ होतो. ज्याला आपण म्हणतो मला काहीतरी अनुभव व्हायला सुरुवात झाली आहे असं मला वाटतं. हे का? तर अंतःकरण परमेश्वराचं श्रवण करून 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 काय व्हायला लागलं? आता शुद्ध व्हायला लागलं. आणि शुद्ध अंतःकरणामध्ये आता काय व्हायला लागली? थोडी कुठेतरी परमेश्वर तत्वाची थोडी झुळूक आहे बरं का, अजून सुरुवात झालेली नाही आहे. म्हणून आपण म्हणतो की आता मला काहीतरी आता थोडंसं वेगळं वाटायला लागलं. मी इतक्या वर्ष साधना करतो त्यापासून मला आता असं वाटायला लागलं. म्हणजेच आपली साधना योग्य दिशेने चाललेली आहे. म्हणून पहिली जी साधना शास्त्राने असो, वेदांत शास्त्राने असो,
मंत्रशास्त्राने असो ही सांगितलेली अतिशय सुंदर साधना की योग्य श्रवण करा, चांगल्या गोष्टीचं श्रवण करा, परमेश्वराचं श्रवण करा, परमेश्वराची विषयी माहिती त्या ग्रंथांमधून दिली आहे, गीता, भागवत यांचं श्रवण करा की ज्याद्वारे तुमचं अंतःकरण शुद्ध होईल, सत्वगुणांचा त्याच्यामध्ये काय होईल, आविर्भाव होईल. आणि एकदा शुद्ध सत्वगुणांचा त्यामध्ये आविर्भाव झाला की परमेश्वरी तत्व त्यामध्ये प्रकट व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून ही पहिली साधना सांगली श्रवणम. दुसरी साधना सांगितली कीर्तनम. मग कीर्तन म्हणजे काय, तर एखाद्या विषयामध्ये आपल्याला विशेष प्रगती करायची असेल तर काय केलं पाहिजे, त्या विषयाचा सतत अभ्यास करणे. भगवंत म्हणतात अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. सातत्याने त्या गोष्टीचा पुन्हा पुन्हा अभ्यास म्हणजे कीर्तन. अलग लक्षात, कीर्तन शब्दाची व्याख्याच अलीकडे बदलली. मी अनेक वेळा कीर्तन शब्दाची व्याख्या करतो. मग कीर्तन म्हणजे काय, तर कीर्तन म्हणजे कीर्तनकाराचा परमेश्वराशी असणारा आध्यात्मिक संवाद म्हणजे वास्तविक कीर्तन, दुसरं काय नाही. म्हणून कीर्तनामध्ये म्हणून इतरत्र ज्या गोष्टी आहेत, आजकाल कीर्तनाचा बराच व्यवसायात्मक अनेक गोष्टी त्याच्यामध्ये यायला लागल्या, पण हे कीर्तन नाही आहे. कारण त्याने काय होतंय, त्याने परमेश्वराचा आणि तुमचं तादात्म्य संबंधच राहत नाही. कीर्तन असं होतं की कीर्तन जर भक्त करत असतील, कीर्तनकार कीर्तन करत असेल तर पांडुरंग प्रत्यक्ष त्या कीर्तनामध्ये येऊन नाचत होता, ही कीर्तनकाराची व्याख्या आहे. आणि त्याच गादीवर आम्ही उभे राहून जर कीर्तन करून दुसरं काही म्हणत असू तर ही कीर्तनकाराची विडंबना आहे. आणि म्हणून कीर्तन म्हणजे काय, तर कीर्तन म्हणजे कीर्तनकाराने एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवली पाहिजे की कीर्तन म्हणजे माझा आणि परमेश्वराचा असणारा संवाद आहे. मग हा संवाद मी कसा अधिकात अधिक चांगला परमेश्वराशी करल की ज्याने काय होणार आहे, पुन्हा माझंच चित्त शुद्ध होणार आहे. म्हणून हा संवाद अतिशय सुंदरपणे मांडणं, पुन्हा पुन्हा तोच विषयाचं श्रवण करणं, श्रवण मनन वेदांतामध्ये दुसरी साधना. काय सांगितलं, खाल्ल्यानंतर ज्याप्रमाणे गाय असेल किंवा तत्सम प्राणी काय करतात, पहिल्यांदा तुम्ही त्यावेळेस चारा त्यांना टाकताल त्यावेळेस पहिलं काम काय असतं त्यांचं, खाऊन घ्यायचं. आणि खाऊन घेतल्यानंतर काय करतात, ते सगळं संपलं किंवा काय करतात, निवांत बसतात. म्हणजे काय झालं, आता आपलं श्रवण झालं सगळं, मग आता काय करायचं आहे, निवांत बसायचं. ठाईचं बसोनी करा एकचित्त माऊली सांगतात. फार सुंदर आहे. हरिपाठामध्ये सुद्धा काय, हरिपाठ म्हणजे काय, हरिपाठ म्हणजे फक्त माऊलींनी सांगितलेली सहज साधना आहे. नाम संकीर्तन साधना पाहिजे सोपे. पळतील पापे जळतील पापे जन्मांतरीची, की फक्त त्याच परमेश्वराचं नाम आणि संकीर्तन तुम्ही करत राहिला तर काय होईल, आत्ता जो गीतेचा श्लोक सांगितला त्या अनुषंगाने जळतील पापे जन्मांतरीची माऊली सांगतात. एका जन्माची नाही तर काय, जन्मांतरीची. या मागे 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 जेवढ्या जन्मामध्ये काही तुझी पापं असतील ती सगळीच्या सगळी त्या परमेश्वराच्या संकीर्तनाने काय होणार आहे, जळून जाणार आहे. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे संत तुकाराम महाराज, की महाराजांनी जीवनामध्ये फक्त आणि फक्त परमेश्वराचं कीर्तनच करत राहिले. आणि म्हणून शेवटी रामेश्वर महाराज म्हणतात काय,
तुकाती तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. की ते कीर्तन करून 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 तो जो ब्रह्मभाव आहे, तो ब्रह्मभाव कोणाला प्राप्त झाला? तर महाराजांना प्राप्त झाला. एवढी कीर्तनाचं श्रेष्ठत्व आहे. ते करत करत जीवनामध्ये जर मनुष्य राहिला तर त्याला तो ब्रह्मभाव प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अतिशय उत्कृष्ट साधना आहे. श्रवण झाल्यानंतर कीर्तन, त्यानंतर श्रवण, मनन. म्हणजे आपण गायीचं उदाहरण पाहत होतो की काय, ती गाय तो संपूर्ण चारा खाल्ल्यानंतर काय करते? एका ठिकाणी निवांत बसते आणि बसल्यानंतर काय करते? तो संपूर्ण जो चारा आहे खाल्लेला तो पुन्हा बाहेर काढते आणि चरवण करायला सुरुवात करते. नाही बघा, जसं चरवण ती करत राहते तसा ती तिच्याच आनंदामध्ये खात 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 तिचा आनंद तो रसामधला आहे ती घेत राहते. या ठिकाणी तसंच आहे. श्रवण झालं, खाऊन घेतलं. स्मरण, मनन, तर म्हणजे काय? खाल्लेलं म्हणजे जेवढं काही श्रवण केलं आहे त्याचं आता काय करायचं आहे? कीर्तन करायचं, सारखं चिंतन करायचं आहे. म्हणजे त्याचा आनंद तुम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणून दुसरं भक्ती सांगितली कीर्तनाची. कशी कीर्तन करावं? तर परमेश्वराचं सातत्याने चिंतन करत राहिलं. तिसरं सांगितलं स्मरण भक्ती. कीर्तन झालं, श्रवण, मनन, आता निधिध्यासना. म्हणजेच काय? तर स्मरण, परमेश्वराचं आठवण. स्मरण म्हणजे काय? आठवण. परमेश्वर आहे आणि तो सदैव माझ्या सोबत आहे. तो कसा आहे परमेश्वर? भक्तवत्सल आहे, कृपाळू आहे. आणि म्हणून त्याचं मी काय करतोय? नित्य स्मरण करतो, त्याची मी नित्य आठवण करतो. कारण का? तर भगवंताच्या नावातच खरं सामर्थ्य आहे. आणि म्हणून केवळ भगवंताच्या नामाने, रामनामाच्या जपाने, कृष्णनामाच्या जपाने अनेक साधक सिद्ध अवस्थेमध्ये गेलेले आहेत. बाकी काही नाही. फक्त राम. गोंदवलेकर महाराज असतील, समर्थ रामदास असतील, जीवनामध्ये बाकी काही नाही. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. केवळ रामनाम. त्या रामनामाच्या जपामध्येच, त्याच्या स्मरणामध्येच सातत्याने ते राम 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 राम. मी रामसुखदासजींकडे होतो तर त्यांची साधना हीच राम 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 राम. तुम्ही हरिद्वार ऋषिकेशला गेला तर तिथले साधूसुद्धा जर तुम्ही पाहिलं तर त्यांच्या मुखामध्ये दुसरा शब्द येणार नाही. मग कोणता शब्द येईल? राम 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 राम. म्हणजे केवळ, बाकी काही जरी नाही केलं जीवनामध्ये, फक्त आणि फक्त त्या रामनामाचं जरी स्मरण आपण करत राहिलो तरी त्या केवळ एका रामनामाच्या स्मरणाने वाल्याचा वाल्मिकी होतो. बरोबर ना? बाकी काही केलं नाही. नारदांनी फक्त काय केला? उपदेश केला. तो उपदेश सुद्धा वाल्याला नीट ग्रहण करता आला नाही. मग राम कसा म्हणू? मग उलटाच उपदेश म्हणत बसला, मारा 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 मारा. परंतु त्यातनं सुद्धा काय झालं? त्याची दिव्य साधना झाली. आणि त्या साधनेने तो काय झाला? वाल्याचा वाल्मिकी झाला. की त्या वाल्मिकीने काय केलं? त्याच रामनामाच्या आधाराने, त्याच रामाच्या नामाच्या शक्तीने रामायणाची रचना केली. आणि रचना अशी केली की पहिली रामायणाची रचना, नंतर रामाचं प्रकटीकरण.
आणि म्हणून भगवंत रामाला सुद्धा भक्तांनी लिहिलेली मर्यादा सांभाळत चालायला लागलं. म्हणून आपण प्रभू रामचंद्रांसाठी एक शब्द वापरतो, मर्यादा पुरुषोत्तम. मर्यादा पहिली घालून दिली कोणी? भक्तांनी. कोणी? वाल्ह्याचा जो वाल्मिकी झाला त्या वाल्मिकीने पहिली मर्यादा घालून दिली की अशा प्रकारे रामायण असेल. एवढी शक्ती कशामध्ये आहे? त्या नामामध्ये आहे. आणि म्हणून त्याच नामाचं पुन्हा पुन्हा स्मरण करणे. उत्तम उदाहरण म्हणजे आत्ता जसं सांगितलं, वाल्याचा वाल्मिकी होतो किंवा ध्रुवाचं. ध्रुवाने सुद्धा काय केलं? शेवटी ज्यावेळेस आईने त्या ठिकाणून बाहेर काढलं त्यावेळेस त्याने फक्त वासुदेव नारायण 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 हे एकच नामस्मरण स्मरण करत ते पद, ध्रुवपद. ध्रुवपद म्हणजे काय? ध्रुव तारा आपण म्हणतो. ध्रुव म्हणजे काय? आपण म्हणतो ध्रुव. मग ध्रुव म्हणजे काय? ध्रुव शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ स्थिर. काय होतो? स्थिर. म्हणजे जो अतिशय स्थिर आहे, जो निसटू शकत नाही, हलू शकत नाही, एकदम म्हणजे एकदम आपल्या तत्वाशी एकनिष्ठ आहे, स्थिर आहे, तो ध्रुव. मग हा ध्रुव काय होता? हा सुद्धा काय होता? हा परमेश्वराच्या नावाशी काय झाला? एकनिष्ठ राहिला, स्थिर राहिला. म्हणून परमेश्वराने त्याला त्या ठिकाणी ध्रुव ताऱ्याच्या स्वरूपामध्ये स्थिर केला. म्हणून ही भक्ती कोणती? तर स्मरण भक्ती म्हणजे परमेश्वराचं सातत्याने आणि अतिशय सहज आणि सोपं साधन आहे. याच्यासाठी तुम्हाला काही दुसरं करायचं गरज नाही. नाम संकीर्तन साधनपै सोपे महाराज म्हणतात. जतील पापे जन्मांतरीची. एकदम सहज आणि सोपं. राम 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 राम, बाकी काही करायचीच गरज नाही. पण त्याने काय होणार आहे? एवढा महान त्याचा लाभ आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. त्यानंतर सांगितली भक्ती वंदन भक्ती. वंदन भक्ती. वंदन म्हणजे काय? आपण म्हणतो वंदना करणे म्हणजे आपण नमस्कार करणे. नमस्कार करणे म्हणजेच काय? तर मर्यादा राखणे, मर्यादा ठेवणे. मर्यादित राहणे म्हणजे काय? चुकीच्या गोष्टींकडे जो मनाचा कल आहे तो चुकीच्या गोष्टीकडे कल न जाता त्याला योग्य ठिकाणी स्थापित करून ठेवणे. वाटलं जरी असं करावं तरी सुद्धा नाही, मर्यादेमध्ये राहणे म्हणजेच वंदन भक्ती. त्यानंतर सांगितली अर्चना भक्ती. अर्चना म्हणजे काय? तर भगवंताच्या साकार रूपाशी स्वतःचं घट्ट नातं स्थापित करणे आणि ते नातं परमेश्वराच्या साकार स्वरूपाशी करण्यासाठी जो प्रेममय कृती. सगळ्या गोपिकांनी जी कृती होती ती कशी होती? त्यांची पाणी भरायला गेल्या, वनामध्ये गेल्या, ती संपूर्ण कृती जी होती ही संपूर्ण कृती त्यांची प्रेममय होती. भगवंताच्या स्वरूपाचं त्यांना इतकं आकर्षण, इतकं ध्यान होतं. मीराबाई असो, इतक्या त्या भगवंताच्या रूपाशी इतक्या एकरूप झालेल्या होत्या आणि ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच अर्चना भक्ती. त्यानंतर सांगितलं पाद सेवनम.
परमेश्वराच्या नियमानुसार सत्य, प्रेम, अहिंसा त्या अनुषंगाने आपलं आचरण दुसऱ्याशी ठेवणं, म्हणजे दुसऱ्याला पीडा होऊ नये अशा प्रकारे आपलं आचरण ठेवणे म्हणजेच पादसेवनम. दास्यभक्ती उत्तम उदाहरण म्हणजे हनुमंत, की परमेश्वराच्या पायाशी विनम्र बाहून स्वतःला यमनियमामध्ये बांधून परमेश्वराची सातत्याने सेवा करणे म्हणजेच परमेश्वराला पूर्ण शरण जाणे, म्हणजेच दास्यभक्ती. सख्यभक्ती मानवाच्या जीवनात नित्यसोबत असणारा एकमेव परिपूर्ण मित्र म्हणजे भगवंत, की जो आपले सर्व सुख आणि दुःख वाटून घेतो आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीत करण्याच्या अगोदर भगवंताचा भाव मनामध्ये पुन्हा पुन्हा जागृत ठेवणे, की भगवंत काय माझा सखाच आहे. सखेती मत्वा प्रसवम यदुक्तम, हे कृष्ण, हे यादव, हे सखेती. अर्जुन म्हणतात भगवंताला की मी तुझा काय झालोय, सखा आहे, आणि म्हणून माझ्या मनामधील प्रत्येक भाव मी तुम्हाला अर्पित करत होतो. ही झाली सख्यभक्ती. आणि शेवटची अतिशय महत्त्वाचं म्हणजे आत्मनिवेदन, पूर्ण शरणागती. टोटली माझं काही नाही, जे काय आहे हे परमेश्वराचंच आहे. स्वतःचं समग्र जीवन, प्रत्येक श्वास, प्रत्येक कृती, प्रत्येक भाव हा भगवंताला नैवेद्य म्हणून अर्पण करणे. म्हणजे जीवनामध्ये साधकाच्या जेवढ्या कृती आहेत त्या सगळ्या कृती फक्त आणि फक्त मी जे जगतो ते फक्त आणि फक्त परमेश्वरासाठीच जगतो, ही भावना मनामध्ये असणे. मीराताई म्हणतात, मरकर भी अमर नाम उस जीव का है जगत में, प्रभु प्रेम में जीवन बलिदान किया करे. आपलं संपूर्ण जे जीवन आहे ना ते काय करायचं आहे, ते संपूर्ण जीवन परमेश्वराच्या प्रेमामध्ये बलिदान करायचं आहे, देऊन टाकायचं आहे. आपल्यासाठी काही ठेवायचं नाही आहे, संपूर्ण जीवन बलिदान करायचं. तरच काय होईल, तर मरकर भी अमर नाम है उस जीव का जगत में. ज्यांनी ज्यांनी आपले जीवन परमेश्वरासाठी अर्पित केलं त्यांचं जीवन वास्तविक सफल झालं. उत्तम उदाहरण जेवढी आमची संत परंपरा, ऋषी परंपरा, मुनी परंपरा जी आहे, या सगळ्यांनी काय केलं तर आपलं जीवन जे होतं ते स्वतःसाठी जगले नाही. मग काय झालं, परमेश्वरासाठी, दुसऱ्यासाठी आपलं जीवन काय केलं, यांनी बलिदान केलं. आणि म्हणून आज सुद्धा आपण त्यांना वंदन करतो. म्हणून सर्वात श्रेष्ठ मार्ग जर कोणता असेल परमेश्वराला भजन करण्याचा, तर आत्मनिवेदन भक्ती, टोटली सरेंडर. आणि ही भक्ती आपल्या जीवनामध्ये आपण ज्यावेळेस करू त्यावेळेसच परमेश्वराचं यथार्थ स्वरूप आपल्याला प्राप्त होईल. आणि म्हणून अशा प्रकारे जी भक्ती आहे ती भक्ती प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये करावी. हेच आचार्य सांगतात, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. हे मूढमते तू काय कर, बाकीचे जे व्याप आहेत ना हे सगळे व्याप सोडून त्या गोविंदाला एकट्याला शरण ये. ओम तत् सत.